नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये MPSC गट क पूर्व परीक्षा 2026चं ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं भरायचं ते स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपणा सर्वांनाच माहिती की MPSC गट क पूर्व परीक्षा 2026साठी 27 जूनपासून हे ॲप्लिकेशन सुरू झालेलं आहे आणि जी लास्टची डेट आहे ती आहे 17 जुलै. सो लवकरात लवकर तुम्ही हे ॲप्लिकेशन फॉर्म भरून घ्या. आपणा सर्वांना माहिती की ही जी ॲड आहे ती 2619 पोस्टसाठी आहेत आणि याच्यामध्ये सर्वात जास्त पोस्ट या क्लर्क टायपिस्टच्या आहेत. त्याच्यामुळे ही एक संधी आहे. ज्यांच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट आहे त्यांनी लवकरात लवकर हे ॲप्लिकेशन फॉर्म भरून घ्या. सर्वप्रथम तुम्हाला mpsconline.gov.in या MPSCच्या ऑनलाईन ॲप्लिकेशन वेबसाईटवर जायचं आहे. या वेबसाईटवर गेल्यानंतर अशा प्रकारे ही वेबसाईट इथं ओपन होईल आणि तुम्ही बघू शकता लॉग इनचं ऑप्शन आहे. या लॉग इनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या लॉग इनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इथं वेबसाईट ओपन होईल. इथं तुम्हाला MPSC ॲप्लिकेशनमधील ईमेल किंवा मोबाईल नंबर टाकायचा आहे, तुमचा पासवर्ड टाकायचा आहे आणि लॉग इनवर क्लिक करायचं आहे. या लॉग इनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे वेबसाईट इथं ओपन होईल आणि इथे एक इमेज असेल, त्याच्यामध्ये डिजिट्स असतील. हा जो कॅप्चा आहे याच्यामधील जे डिजिट्स आहेत ते तुम्हाला इथे टाकायचे आहेत आणि प्रोसीड करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही सक्सेसफुली तुमच्या प्रोफाईलमध्ये लॉग इन व्हाल. तसेच जे विद्यार्थी पहिल्यांदा MPSCसाठी अप्लाय करत आहेत त्यांनी इथं त्यांचं अकाउंट तयार करून घ्यायचं आहे आणि त्यासाठी त्यांना क्रिएट अ न्यू अकाउंट याच्यावर क्लिक करायचं आहे. क्रिएट अ न्यू अकाउंटवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इथं वेबसाईट ओपन होईल. इथं तुम्हाला ईमेल ID आणि जी काही इथं इन्फॉर्मेशन विचारलेली आहे ती सर्व भरून तुम्हाला रजिस्टर करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं अकाउंट इथं क्रिएट होईल आणि अकाउंट क्रिएट झाल्यानंतर तुम्हाला लॉग इन करून तुमचं प्रोफाईल क्रिएशनमध्ये जाऊन तुम्हाला 6 स्टेप्स या करायच्या आहेत. इथं तुम्हाला सर्व तुमचे डिटेल्स भरायचे आहेत. पर्सनल इन्फॉर्मेशन, ॲड्रेस इन्फॉर्मेशन, अदर इन्फॉर्मेशन, क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन, एक्सपिरियन्स इन्फॉर्मेशन आणि अपलोड फोटो, सिग्नेचर हे करून तुम्हाला तुमची प्रोफाईल लॉक करायची आहे आणि त्याच्यानंतरच हे ॲप्लिकेशन तुम्हाला करायचं आहे. सो हे नवीन विद्यार्थ्यांसाठी आहे. जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना इथून कॅप्चा टाकल्यानंतर प्रोसीड केल्यानंतर त्यांच्या प्रोफाईलमध्ये सक्सेसफुली लॉग इन होईल. सक्सेसफुल लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारे इथं वेबसाईट ओपन होईल. ज्या विद्यार्थ्यांना प्रोफाईलमध्ये काही अपडेट करायचं आहे त्यांना प्रोफाईल क्रिएशनमध्ये जाऊन हे अपडेट करायचं आहे. तसेच नवीन विद्यार्थ्यांनासुद्धा इथं जाऊनच त्यांची प्रोफाईल इन्फॉर्मेशन भरायची आहे. त्याच्यानंतर तुम्ही इथं बघू शकता माय अकाउंटचं ऑप्शन आहे. या माय अकाउंटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्हाला इथं ऑनलाईन ॲप्लिकेशनचा इथं ऑप्शन दिसत असेल. या ऑनलाईन ॲप्लिकेशनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशनवर क्लिक केल्यानंतर आपली जी ॲड आहे ती तुम्हाला इथं खाली दिसेल. महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026. इथे तुम्हाला व्ह्यूच्या पुढे क्लिक करायचं आहे. या व्ह्यूच्या पुढे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इथं वेबसाईट ओपन होईल. इथं जी बेसिक डिटेल्स आहे एक्झामबद्दलची की ॲप्लिकेशन भरण्याचा शेवटचा दिवस काय आहे, तसेच चलन घेण्याचा शेवटचा दिवस काय आहे, फीस काय आहे, सर्व गोष्टी तुम्हाला इथं दिसतील. इथं तुम्हाला चेक एलिजिबिलिटी याच्यावर क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही कोणत्या पोस्टसाठी एलिजिबल आहात हे तुम्हाला इथं दिसेल. सो एकंदरीत जे ग्रीनमध्ये आहेत त्या पोस्टसाठी तुम्ही एलिजिबल आहात आणि जे रेडमध्ये आहे त्याच्यासाठी तुम्ही एलिजिबल नाही आहेत. कारण की तुम्हाला इथं तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन नाही आहे किंवा टॅक्स असिस्टंट म्हणलं तर आपल्याला मराठी आणि इंग्लिश या दोन्हीचे सर्टिफिकेट पाहिजे. तुमच्याकडे इंग्लिशचं असेल आणि मराठीचं नसेल तर तुम्ही टॅक्स असिस्टंटसाठी पात्र नाही आहेत किंवा तुमच्याकडे मराठीचं आहे आणि इंग्लिशचं टायपिंग सर्टिफिकेट नाही आहे तर तुम्हीसुद्धा इथं पात्र नाही आहेत. इथं तुम्हाला दोन्ही सर्टिफिकेट पाहिजेत. त्याच्यामुळे ज्याच्यासाठी तुम्ही एलिजिबल आहात ते ग्रीनमध्ये दाखवलेलं आहे आणि ते पोस्ट इथं येतील. ज्या एलिजिबल पोस्ट आहेत त्याच्या सर्वांना आपल्याला इथं टिक करायचं आहे आणि त्यानंतर अप्लायवर क्लिक करायचं आहे. तसेच अप्लायवर क्लिक करण्याआधी तुम्ही इथं तुमची फीस किती आलेली आहे हे बघून घ्या. कारण की इथं सुरुवातीला काही काळात MPSC इथं चुकीची फीस येत होती. आता MPSCने हे करेक्ट केलेलं आहे. जे विद्यार्थी ओपनमधून फॉर्म भरणार आहेत त्यांना 394 फीस आहे आणि जे विद्यार्थी रिझर्व्ड कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना 294 फीस आहे. हे बघून घ्या. इथं आपण फीस दिलेलीच आहे की संयुक्त पूर्व परीक्षेची जी फीस आहे ती अमागास म्हणजे जे ओपन कॅटेगरीमधून भरणार आहेत त्यांना 394 आहेत. जे मागासवर्गीय अनाथ तसेच EWSमध्ये जे मागासवर्गीय अनाथ आहेत त्यांना 294 फीस आहे. तसेच माजी सैनिक जे आहेत त्यांच्यासाठी 44 फीस आहे. एकंदरीत ह्या फीस तुम्ही इथं अप्लाय करण्याआधी व्हेरीफाय करून घ्या. इथं ती फीस येईल आणि ही फीस तुमची ज्या कॅटेगरीनुसार फीस आहे ती बरोबर आली आहे का हे बघून घ्या. त्यानंतर अप्लायवर क्लिक करा. तसेच इथं डॉक्युमेंट साठी महत्त्वाची सूचना. जे विद्यार्थी खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, पदवीधर, अंशकालीन कर्मचारी, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आरक्षणाचा दावा करणारे नाही आहेत. म्हणजे फक्त इथं जी
नाव दिले आहेत हे उमेदवारांनाच इथं खालील डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. बाकीच्यांना कोणतेही कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता नाही. इथं दिलेलं आहे की या उमेदवाराव्यतिरिक्त अन्य उमेदवारांना कोणतीही कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता नाही. आपल्याला जी कागदपत्रे आहेत, जे उरलेले इथं उमेदवार आहेत त्यांना कागदपत्रे मेन्सच्या वेळेस अपलोड करावे लागतात, हे लक्षात ठेवा. इथून बघितलं की अप्लायवर क्लिक केल्यानंतर आपली जी वेबसाईट आहे ती अशा प्रकारे इथं ओपन होईल. इथं डिक्लेरेशन येईल, तुमचं नाव असेल इथं टिक करा. हे डिक्लेरेशन एकदा वाचून घ्या. त्यानंतर इथं डेट येईल आणि लोकेशन येईल. तुमचं इथं करस्पॉन्डन्स ॲड्रेसनुसार लोकेशन टाका आणि खाली सबमिट आणि पे फीसचा ऑप्शन आहे इथं खाली, तो तुम्ही इथं क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला इथं सिलेक्ट पेमेंट मोड असा ऑप्शन येईल. इथं ऑनलाईन पेमेंटवर क्लिक करा आणि इथं SBIचं ऑप्शन येईल, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही ओके करा. तसेच इथं महत्त्वाची बाब म्हणजे की बऱ्याच जणांना वाटेल की सेंटरचं चॉईस का देण्यात आलेलं नाही. आपला हा ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरताना इथं आयोगाने सेंटर विचारलेलं नाही आहे. जर आपण ॲडमध्ये बघितलं तर इथं महत्त्वाचा मुद्दा दिलेला आहे 6 नंबरला की प्रस्तुत पूर्वपरीक्षा राज्यातील विविध केंद्रावर घेण्यात येणार असून उमेदवारांनी अर्जामध्ये दिलेल्या पत्रव्यवहाराचा पत्ता म्हणजेच जो करस्पॉन्डन्स ॲड्रेस आपण दिलेला आहे तो विचारात घेऊन तसेच परीक्षा केंद्राची मर्यादा विचारात घेऊन उमेदवारांना उपलब्धतेनुसार उमेदवाराच्या संबंधित जिल्ह्यातील अथवा नजीकच्या जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यात येईल. सो हे महत्त्वाचं आहे. तुमचं जे सेंटर आहे ते तुम्हाला करस्पॉन्डन्स ॲड्रेसनुसार मिळणार आहे. इथं जर उदाहरण द्यायचं झालं तर समजा तुम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये तुमचा परमनंट पत्ता आहे आणि तुम्ही पुण्यामध्ये राहता आणि तुम्हाला जर पुणे हे सेंटर पाहिजे असेल तर तुम्ही परमनंट ॲड्रेसमध्ये नाशिकचा पत्ता टाकू शकता, पण करस्पॉन्डन्स ॲड्रेसमध्ये तुम्हाला पुण्याचा ॲड्रेस टाकावं लागेल, तरच तुम्हाला पुणे हे इथं परीक्षा केंद्र मिळेल. सो अशा प्रकारे करस्पॉन्डन्स ॲड्रेस महत्त्वाचा आहे, त्याच्यानुसारच तुम्हाला इथं तुमचं केंद्र मिळेल. आता याच्यावर जर जास्त संख्या झाली तर ह्याच्या जवळचा जिल्हा तुम्हाला मिळू शकतो असं इथं आयोगाने सांगितलेलं आहे. आपण बघितलं की इथं ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर तुम्ही तुमच्या माय अकाउंटमध्ये जाऊन आपलं जे ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला इथं चेक करायचं आहे. तुमचं इथं ॲप्लिकेशन नंबर आणि तुम्ही ज्या दिवशी भरले ते डेट येईल, हे आपल्या ॲडचं इथं नाव आहे आणि जर इथं फीस नॉट पेड झाला असेल तर याचा अर्थ तुमची फीस व्यवस्थित इथं पे झालेली नाही आहे. त्यानंतर तुम्ही चेक पेमेंट स्टेटस करा. जर तुमचे पैसे कटले असतील आणि तरी फीस नॉट पेड दाखवत असेल तर इथं चेक पेमेंट स्टेटस करा. त्याच्यानंतर तुमचं इथं अपडेट होईल आणि तुमची फी पे झाल्यानंतर अशा प्रकारे तुमचं इथं स्टेटस दाखवायला पाहिजे. तुमच्या जी ॲप्लिकेशन आहे त्याच्यासमोर फीस पेड ग्रीनमध्ये दाखवलं पाहिजे. याचा अर्थ तुमचं ॲप्लिकेशन सक्सेसफुली इथं सबमिट झालेलं आहे. तसेच तुम्हाला एक ईमेलसुद्धा येईल. तुमचं जे रजिस्टर्ड ईमेल ID आहे त्याच्यावर ईमेल कन्फर्मेशन रिगार्डिंग सक्सेसफुल सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन येईल. ह्या ईमेलचं नाव ॲप्लिकेशन पेमेंट असं असतं आणि बऱ्याच वेळेस हा ईमेल तुमच्या स्पॅम फोल्डरमध्ये येतो, त्याच्यामुळे स्पॅम फोल्डरमध्ये जाऊन हा ईमेल बघा. सपोर्ट ऑनलाईन MPSCकडून हा ईमेल आलेला असतो आणि इथं दिलेलं असतं की डिअर कॅन्डिडेट युअर ॲप्लिकेशन वॉज सक्सेसफुली सबमिटेड फॉर ॲडव्हर्टाइजमेंट. इथं ॲडव्हर्टाइजमेंटचं नाव, ॲप्लिकेशन नंबर, तुम्ही ज्या दिवशी पेमेंट केले या गोष्टी इथं दिलेल्या असतात. हा ईमेल आला आणि इथं ग्रीनमध्ये फीस पेड आलं, याचा अर्थ तुमचं ॲप्लिकेशन सक्सेसफुली सबमिट झालेलं आहे. सो अशा प्रकारे तुम्ही हे तुमचं ॲप्लिकेशन लवकरात लवकर भरून घ्या. सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.